शेती मशागत पेरणीला अखेर सुरुवात झाली आहे। गेल्या 8 जून पासून पावसाचे आगमन झाले असून आता रोज रात्री दिवसात तुरळक पाऊस पडत असल्याने आता मात्र बळीराजाने आपल्या पावसाळी भातशेती पेरणी मशागतीला सुरुवात केली आहे। ग्रामीण भागात बहुतांश भातशेती ही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते। त्यामुळे जसे पावसाचे आगमन झाले की लगेच शेतकरी हे आपल्या पेरणी कामाला जोमाने सुरुवात करत असतात। यावर्षी पावसाचे आगमन हे जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात योग्य वेळ झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे। परंतु दरवर्षीप्रमाणे भात बी बियाणे व रासायनिक खतांच्या किमतीत झपाट्याने वाढ होत असल्याने काहीशे शेतकरी वर्गात नाराजी पाहायला मिळत आहे। बाजारातून मिळणारे आधुनिक प्रक्रिया झालेले बियाण्यांच्या दरात वाढ झाली असून दर किमतीत साधारणतः प्रत्येक बियाणा कंपनीचा दर हा सुमारे 900 ते 1200 रुपये तर खतांची किंमत सुमारे 250 ते 350 रुपये एवढा आहे। त्यामुळे हे किमतीचे दर आजच्या काळात शेतकऱ्यांना पडवेनसे झाले आहेत। त्यामुळे एकूणच बघायला गेले तर ग्रामीण भागात शेतकरी वर्ग नाराज झाले आहेत। किमतीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांना सुधारित बियाणे घेण्यास परवडत नाहीत, तसेच भात खरेदीला भाव तुटपुंज मिळत आहे। त्यामुळे शेती करणे बेताचे झाले आहे। तरी आम्ही पोटा पाण्यासाठी घरगुती माळरान भात शेती करत आहोत। शासनाने आम्हा शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे आणि बी बियाण्यात अनुदान सवलत सूट द्यावी, तसेच शासनाकडून जास्तीत जास्त बियाणे वाटप करावे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। संपूर्ण कोकणपट्टीत खूप मोठ्या प्रमाणावर तांदळाचं पीक घेतलं जातं, मात्र गेल्या काही वर्षात पालघरमध्ये होणारी भात शेती कमी झालेली आहे। तांदळाच्या शेतीचे पेरणी, आवणी किंवा लावणी, कापणी, झोडणी असे 3 ते 4 टप्पे असतात। आज आपण पारंपरिक पद्धतीने म्हणजे बैल व नांगराच्या साहाय्याने केली जाणारी पेरणी पाहणार आहोत। ट्रॅक्टरच्या जमान्यात सुद्धा ह्या पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या पेरणीचा अनुभव आपल्याला जुन्या काळात घेऊन जातो व आपण स्वतः काही वर्षापूर्वी केलेल्या आठवणीत आपण रमून जातो। न्यूज पोलीस रिपोर्टर अपू बुकले, पालघर।